प्रख्यात गायिका किरण पाटणकर यांचे निधन झालेले आहे. भीमराज की बेटी में तो जे भीम वाली हूँ त्यांचं हे गाणं खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. त्यांचं हे जे गाणं आहे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरावर मोठ्या प्रमाणात गाजलेलं होतं. त्या भीम गीतांच्या चांगल्या नावाजलेल्या प्रख्यात गायिका होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवमुक्तीचे तेजस्वी आंदोलन गावागावात पोहोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे लोककवी नागोराव पाटणकर यांच्या त्या कन्या होत्या. प्रख्यात बौद्ध भीमगीत गायिका देखील त्या होत्या. त्यांचे निधन जे आहे 5 फेब्रुवारी रोजी आजाराने झालेले आहे. वयाच्या 62 वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. आघाडीच्या आंबेडकर प्रबोधनकार गायक कवी प्रकाशनाथ पाटणकर यांच्या त्या भगिनी होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा आणि त्यांचा आप्त परिवार आहे. किरण पाटणकर यांनी अनेक बुद्ध भीमगीते गायली, परंतु भीमराज की बेटी में तो जे भीम वाली हूँ हे त्यांचं गाणं खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. नंतरच्या काळात त्यांनी ज्या गायनासोबत राजकारणात देखील प्रवेश केला होता. 2014 साली त्यांनी ज्या बहुजन समाज पार्टीतर्फे रामटेक लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी निवडणूक लढविली होती. नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांनी ज्या बसपाच्या नगरसेविका म्हणून देखील त्या निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनाने ज्या सांस्कृतिक आणि त्याचसोबत सांस्कृतिक क्षेत्राला ज्या मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. याबाबत अनेक लोकांनी प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. त्यांनी जे गायलेलं जे गाणं होतं भीमराज की बेटी में तो जे भीम वाली हूँ हे विशेषच गाजलेलं गाणं होतं. ते गाणं जे आहे एक काल त्या गाण्याने खूप मोठ्या प्रमाणात गाजविला होता. आंबेडकरी लोकांना जे आहे जागृत करण्याचं काम त्यांनी आपल्या गायनातून केलं होतं.